हृदयी वसंत फुलताना. अरे बापरे, हे बुडकं इथे आलं का? अरे तनुबाई, तुम्ही इथं काय करून राहिला यवतमाळात? आप्पा, ते मला प्लॉट बुक करायचा होता ना, त्यासाठी आली मी इथं. का हो, प्लॉट घेऊन राहिली तर मला सांगितलंय नाही त्या? तुम्हाला सांगितलं नाही म्हणून तर आज माझा प्लॉट होऊन राहिला. काय? काही नाही, तुम्ही घेऊन घ्या म्हटलं एखादा प्लॉट यवतमाळात. कुठं नाही तर एवढा मोठा पैसा. अहो बाई, माझ्या खात्यात 5-6 लाख रुपयाच आहे ना, त्याच्यात होते का पाला? 5-6 लाख? त्याच्यात तर तुमचे एक सोडून 2 प्लॉट होते. आप्पा, यवतमाळच्या पद्मावती ग्रीन्स मध्ये फक्त 2,95,000 पासून प्लॉटची सुरुवात होते, ते पण यवतमाळ नगर परिषदेच्या हद्दीत. पद्मावती ग्रीन्स आप्पा 21 एकर मध्ये पसरलाय. यवतमाळच्या इतिहासातील तरी अत्यंत स्वस्त, सुंदर आणि सुरक्षित गुंतवणूक राहील. बेसिक सुविधेसोबतच क्रिकेट पिच, बास्केटबॉल ग्राउंड, ओपन जिम आणि किड्स प्ले ग्राउंड यासारख्या खूप साऱ्या सुविधा तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. 6 महिन्याच्या दीर्घ मुदतीवर तुम्ही फक्त 11,000 तिथे प्लॉट बुक करू शकता. लोनची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. पद्मावती ग्रीन्सचा ऍड्रेस आहे महर्षी स्कूल जवळ, धामणगाव रोड, यवतमाळ. का हो आप्पा, तुम्ही अमरावतीत राहता, मग यवतमाळात काय प्लॉट घेऊन राहिले? अहो बाई, ते माहिती का काय झालं, यवतमाळच्या दर्डानगर मध्ये नाही काय मी साडी राहायची. म्हटलं दरवेळेस काय बस न येणं जाणं करावं यवतमाळले, म्हणून म्हटलं एखादा आपलं घर पडलं असावं इथं. आहे नाही काय? मला वाटलंच होतं, हे बुडकं सुधरूच नाही शकत. कधी कधी येते ना साडीची आठवण.